इन्स्टंट फेम पाहिजे, इन्स्टा रील हे ते नंबर गेम झालाय. बट आय फील एका माणसाचं कॅरेक्टर तेव्हाच बनतं जेव्हा ही गोज थ्रू अ लॉट ऑफ फेलियर्स. फराह खाननी मला खूप कन्सोल केलं, आय थँक मॅम फॉर दॅट. पण मी हे नाना सरांना सांगितलं. आय थिंक नेक्स्ट डे नाना सर केम ऑन द सेट अँड गेव इट बॅक टू हिम. थँक्यू सर, थँक्यू नाना सर. तुम्ही आयुष्यात काही करा पण शिक्षण महत्त्वाचं आहे, शिक्षण कम्प्लीट करा. मी खूप खूप क्रिकेट खेळायचो. इफ नॉट अन ॲक्टर आय वुड हॅव बीन अ क्रिकेटर मे बी. खूप प्रॉब्लेम्स आहेत पण ते थोडक्यात नाही सांगता येणार तुला मला. यार मराठी प्रेक्षकांना मराठी फिल्म्स आता नाही बघायचे. दॅट काइंड ऑफ युनिटी ना जी असायला हवी मराठी प्रेक्षकांमध्ये म्हण किंवा मराठी कम्युनिटीमध्ये म्हण किंवा मराठी फिल्म मेकर्समध्ये. वी आर नॉट अ फिल्म इंडस्ट्री. मराठी फिल्म इंडस्ट्री इज नॉट अ फिल्म इंडस्ट्री. वी आर इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर्स. मराठीमध्ये मराठी माणसं आहेत ना, त्यांना पैसे स्पेंड नाही करायचे. ठीक आहे, अजिबात नाही. त्यांना सगळं फुकट पाहिजे. आता तर फुकट पण नाही बघायची फिल्म त्यांना. मला एका खूप मोठ्या OTT ची एक बाई आहे, ती अमराठी आहे. ती इथे मराठी ॲक्विजिशन करते. का? कोक म्हणजे नॉट कोको कोला, रिअल कोक. रिअल कोक. थोडा मराठीत आपलेपणा वाटतो शूटिंग करताना. एवढं सगळं तुझं मराठीत असून तो आपलेपणा आहे. आपलेपणा वाटतो जो हिंदीत वाटत नाही. थोडं हिंदीत आहे, प्रोफेशनलिझम जास्ती आहे आणि तिथे ना थोडं आपलेपणा कमी आहे जे मराठीत जास्ती. आय वुड लव्ह टू डू मराठी सुपर हिरो युनिवर्स. मी जबरदस्त 2 ही जी फिल्म आहे ती मी गेले 2 वर्ष प्लॅन करतोय. त्याचं बजेट पण मोठं आहे. स्टारकास्ट वॉज लॉक्ड, इज लॉक्ड रादर. स्क्रिप्ट इज लॉक्ड. बट माझी ती इच्छा नाही होते ऑनेस्टली. आता तिला कळतंय की मी हिरो आहे म्हणजे फिल्म मध्ये. हिरो तर ऑब्व्हियसली फॉर हर यू आर द हिरो अँड यू ऑलवेज विल बी हर हिरो. या थँक्यू. आज आपल्यासोबत आहे असा चेहरा ज्याला लहानपणापासून आपण कॅमेरासमोर मोठा होताना बघितला आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर एक धमाल डान्सर, उत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, ज्यांनी मराठी सिनेमाला भरपूर इंटरनॅशनल लोकेशन्स आणि स्टोरी अशा दिल्या, असा हा इंटरनॅशनल खिलाडी आज आपल्यासोबत आहे. 4 वर्षाचा असताना त्यांनी अभिनय सुरू केला. हम दोनो आणि आजमाइश अशा हिंदी चित्रपटातून त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर आज 32 सिनेमे केलेत. त्याच्यात जबरदस्त, ती आणि ती, वेल्डन बेबी, मुसाफिरा आणि हल्ली चालेला हार्दिक शुभेच्छा असा सुपरहिट सिनेमा ह्यांनी केला आहे. चित्रपट असो, मालिका असो का रियालिटी शो, म्हणजे बघा मराठी बिग बॉसमध्ये इतकं संतुलन ठेवून ज्या प्रकारचं फॅन्डम आणि महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम त्यांनी कमवलं ते उत्कृष्टच आहे. इज अ परफेक्ट ब्लेंड ऑफ टॅलेंट, मॅच्युरिटी अँड मोस्ट इम्पॉर्टंटली कन्सिस्टन्सी. आज मराठी सिनेमाची सिच्युएशन थोडी गंभीर आहे. आज वेळ थोडी खराब आहे. पण वेळेची सर्वात सुंदर गोष्ट माहिती आहे, ती बदलत असते. आणि ही वेळ बदलणारे जे काही लोक मराठी सिनेमासृष्टीत आहेत त्यापैकी नक्कीच एक हा चेहरा, हे व्यक्तिमत्व आहे. आणि हो, आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. तर वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज सोशल मीडियावर नाही तर मराठी मूडवर जोक बोलणार आहेत. सो जोक पुष्कर, वेलकम टू मराठी. थँक्यू सो मच. आणि पहिलं तर कसा आहे आज तुमचा मूड? मूड इज नॉट दॅट ग्रेट यार, ऑनेस्टली. मूड इज अ बिट अँग्री ऍक्च्युली. मी जरा अँगर मॅनेजमेंटचा जरा प्रयत्न करतोय. काय झालं? नो, नथिंग. जस्ट मीटिंग अनप्रोफेशनल पीपल आणि माय स्टाफ इज अ बिट वियर्ड. सो बाकी काय नाही. ओके. जस्ट सम पर्सनल थिंग्स. ओके. पण वाढदिवस आहे तर मूड फ्रेशच ठेवा आणि या पॉडकास्ट नंतर तुमचा मूड फ्रेश होईल अशी आमची अपेक्षाही आहे. नक्कीच. तू खूप वर्षापासून काम करतोयस आणि आहे, पण फक्त आमच्या ऑडियन्ससाठी, आणि वी वुड लाईक टू नो, can we go back to start like how your life has been a 90s, because you're a 90s kid in Pune. Middle class, upper middle class family, basically everybody can relate. सगळे रिलेट करू शकतात. असं हुशार मुलगा आहेस तर तू तो रिबेल नाही की मी अभ्यास सोडलाय आणि मी
विच इज अ व्हेरी बिग थिंग Yeah, टू yeah. कम्प्लीट एज्युकेशन, बिकम अ डॉक्टर अँड परस्यू युअर ड्रीम. येस. तर काय होतं त्या 90sच्या मुलाची, कशी ती सुरू झाली आणि Yeah. कसं फिल्मकडे, तर आपण तिकडून सुरू करूया. ऑनेस्टली ना, इट हॅज बीन अ व्हेरी बम्पी राईड, अ रोलर कोस्टर राईड फॉर मी. ऑनेस्टली मी सक्सेस खूप नाही पाहिलंय, मी फेलियर्स खूप पाहिले. मी असं, दॅट इज माय ओपिनियन. एक्सपिरियन्स खूप घेतलाय आपण असं बोलू शकतो. आणि दॅट इज गुड इन अ वे. म्हणजे तुझ्या या मार्फत मला सगळ्या यंगस्टर्सना सांगायचं, काय होतं ना, पीपल नाव डेज दे वॉन्ट फेम, इन्स्टंट फेम पाहिजे, इन्स्टा रील हे ते, नंबर गेम झालाय. बट आय फील एका माणसाचं कॅरेक्टर तेव्हाच बनतं जेव्हा ही गोज थ्रू अ लॉट ऑफ फेलियर्स. दॅट मेक्स हिम, दॅट्स द कॅरेक्टर बिल्डिंग. सो मला ह्याचं सगळं श्रेय जे आहे ना, हे माझ्या आईवडिलांना जातं. मी पुण्याचा आहे आणि खूपच हंबल बॅकग्राऊंड आहे माझं. माझे बाबा खूप मोठे एज्युकेशनिस्ट होते पुण्याचे, जोग सर म्हणून त्यांना सगळे ओळखायचे. जवळजवळ 3 का 4 लाख मुलांना त्यांनी केमिस्ट्री शिकवलंय, विच इज अ ग्रेट थिंग. आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले बरेच ॲक्टर्स आहेत की ते त्यांचे स्टुडंट आहेत, म्हणजे होते. सो ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देईन. त्यांनी आम्हाला कधीच कुठल्याही गोष्टीचं गर्व किंवा घमंड असं येऊ दिला नाही. जरी पैसा आला, जरी माझ्या वडिलांनी खूप कष्ट करून 3 मुलांपासून सगळं त्यांचं विश्व उभारलं. सो आम्हाला पण ती जाणीव होती, असं नाही की पहिल्यापासून पैसा पाहिलाय मी. थोडा जेव्हा मोठा झालो, टीनेज ह्या एजमध्ये होतो, तेव्हा इट वॉज अ गुड थिंग फॉर मी, गुड एन्व्हायरमेंट फॉर मी, बिकॉज येस, माझ्या बाबांनी खूप कष्ट करून पैसा कमवला, पण कधीही आम्हाला गर्व नाही येऊन दिला. आम्हाला नेहमी पाय जमिनीवर ठेवायला शिकवलं. सो करिअर म्हणशील तर मी ॲज अ चाइल्ड ॲक्टर सुरू केलं. करेक्ट. 1992 वॉज माय फर्स्ट फिल्म. हम दोनो नाही, हम दोनो वॉज 94. ओके. फर्स्ट फिल्म माझी होती ना, ती अण्णासाहेब देऊळगावकरांची होती. अच्छा, ती मराठी होती. या मराठी. त्याचं नाव होतं साखरपुडा. या सो त्याची हिरोईन होती राजेश्वरी सचदेव. ओके. आणि दीपक देऊळगावकर त्याचे ऍक्टर होते. हां. सो आय स्टार्टेड फ्रॉम देअर. आणि माझं करिअर मी ॲज अ डान्सर सुरू केलं. माय फर्स्ट लव्ह इज डान्सिंग. आफ्टर डान्सिंग मी शोज करायला लागलो ऑर्केस्ट्राजमध्ये. तेव्हा पुण्यात एक रश्मी ऑर्केस्ट्रा म्हणून खूप फेमस ऑर्केस्ट्रा होता. सो हॅज टू परफॉर्म इन दॅट. तिथे डिरेक्टर्स यायचे, प्रोड्युसर्स यायचे. सो दे यूज टू बी की हा एक गोंडस क्यूट मुलगा आहे, याला आपण कास्ट करूया. आणि मला ऑनेस्टली आय डिडंट नो एनिथिंग अबाउट ॲक्टिंग. आय नेव्हर फेस्ड कॅमेरा. सो बोलू शकतो की हे तुझ्यासाठी असं नाहीये जे नॉर्मल लोकांसाठी की कुठला सिनेमा आणि बघितला आणि अरे आय वॉन्ट टू गो इन दिस. No. दॅट इज नॉट हाऊ इट स्टार्टेड फॉर यू. नो. ओके. इट स्टार्टेड, मी ऑनेस्टली सांगू का, मी जेव्हा चाइल्ड ॲक्टर म्हणून सुरू केलं, मला काहीच माहित नव्हतं. देन आय हॅपन टू मीट माय गुरु सचिन पिळगावकर सर. ही इज माय ऑल टाइम, म्हणजे तेच माझे गुरु आहेत. सिमिलर स्टोरी, स्टार्टेड व्हेरी यंग ॲज अ चाइल्ड लाईक दॅट. बट म्हणजे काही कम्पॅरिझनच नाही. म्हणजे सर इज लाईक अ इन्स्टिट्यूट ऑफ एव्हरीथिंग. ही इज लाईक अ लेजंड. मी त्यांना जेव्हा भेटलो ना, त्यांनी मला खूप काम दिलं. ऑनेस्टली 3 वर्ष सचिन सरांनी मला खूप कामं दिली. त्यांचे फिल्म्स केल्या मी. आजमाईश, जिथे मी धर्मेंद्र सरांबरोबर काम केलं. एसीबी क्या जल्दी है, हम दोनो विथ ऋषी कपूर, नाना पाटेकर. देन आय डिड तू तू मैं मैं. आय एम लकी इनफ टू डू तू तू मैं मैं ऑल्सो. या सो आजच्या जनरेशनला जर माहित नसेल, तू तू मैं मैं त्याच्या टाइमचा आय थिंक नंबर 1 शो, वन ऑफ द बेस्ट शोज. आणि बेस्ट फॅमिली शो. नो डबल मिनिंग, घाणेडे संवाद नाही, काही नाही. लाईक पूर्ण फॅमिली बसून एन्जॉय करू शकतेस. दॅट वॉज तू तू मैं मैं. बट मला ऍक्टिंगची आवड कुठून लागली ना, ते मी जेव्हा गोविंदा सरांचे डान्सेस बघायचो, पिक्चर बघायचो त्यांचे. आय डोंट थिंक आजपर्यंत गोविंदा सरांसारखा परफॉर्मर इंडस्ट्रीमध्ये आहे. व्हॉट अन ॲक्टर, व्हॉट अ परफॉर्मर, व्हॉट कॉमिक टायमिंग. सो मी जेव्हा गोविंदा सरांची ॲक्टिंग पाहिली, असं काहीतरी केलं पाहिजे. आय वॉज यंग दॅट टाइम, बट त्यांच्यासारखं डान्स करणं, आय वॉज टू कॉपी दॅट. सो तिथून ती आवड निर्माण झाली. अँड देन आय डिड अ लॉट ऑफ फिल्म्स ॲज अ चाइल्ड ॲक्टर. मी हिंदी 3-4 फिल्म्स केले. आय वॉज लकी टू वर्क विथ ऋषी कपूर सर, नाना पाटेकर सर. डू यू हॅव एनी मेमरीज? या, नॉट गुड वन्स दो, बट या. इफ यू कॅन. या,
हॅव अ मेमरी ऑफ हम दोनो फिल्म ओके. वेअर सी मी खूप नवीन होतो आणि लहान पण होतो, त्यामुळे माझी आई मला घेऊन यायची मुंबईत आणि तेव्हा गाडी नव्हती आमच्याकडे, आम्ही टॅक्सीने यायचो आणि बॉलिवूड आम्हाला कुणालाच माहीत नव्हतं बिकॉज इट वॉज व्हेरी ऑनेस्टली इंटिमिडेटिंग फॉर अस कमिंग फ्रॉम अ स्मॉल टाउन पुणे, नॉट एनी मोर बट या इट वॉज अ स्मॉल टाउन देन. या आम्ही आलो सेटवर आणि शफी इनामदार सर डिरेक्टर होते त्या फिल्मचे, अगेन अ ग्रेट लेजंड. सो ती फिल्म मला नाना सरांनी दिली होती. यू वॉन्ट बिलीव्ह, विदाउट एनी ऑडिशन, नथिंग. त्यांनी सांगितलं होतं शफी सरांना की माझा एक पुण्याचा मुलगा आहे, तो करेल. नो ऑडिशन, नथिंग. सो आय लँडेड अप ऑन द सेट आणि आय डिडंट नो व्हॉट टू एक्सपेक्ट फ्रॉम ऋषी कपूर सर बिकॉज मी लहान होतो, मला त्यांचा मूड, त्यांचं बिहेवियर आय डिडंट नो. सो देर वॉज अ सॉन्ग सिक्वेन्स वेअर फराह खान कोरिओग्राफ करत होती आणि त्या सिक्वेन्स असा होता की आय एम वर्किंग इन ऋषी कपूर सर्स गॅरेज. ही वॉज अ मेकॅनिक इन द फिल्म. मी त्यांच्या गॅरेजमध्ये काम करतोय आणि सिक्वेन्स असा आहे की त्यांनी एक नवीन गाडी घेतली आहे. पूजा भट वॉज द हिरोईन. नवीन गाडी घेतली आणि आम्ही ते गाडीची पूजा करतात, तो आम्ही त्यांच्यावर फुलं वाहतो, असा तो सिक्वेन्स होता. आणि मला रिहर्सल किंवा टेक हे तेव्हा कळायचं नाही एवढं किंवा फराह खान तेव्हा तेव्हा विसल्स वाजवायचे, माईक्स नव्हते. हां, सो दे यूज्ड टू प्ले विसल्स आणि मला काय कळायचं नाही. सो विसल वाजली, मला वाटलं हेच फायनल आहे आणि मी ते फुलं जी आहेत ती मी टाकली, सगळी संपवली आणि ते सगळे ऋषी कपूर सरांच्या याच्यावर पडले, डोक्यावर पडले. सो इट वॉज नॉट अ बिग डील बट ही गॉट अँग्री. ही इज नोन फॉर हिज टेम्पर. या बट आय डिडंट नो दॅट की ही वुड स्कोल्ड मी. सो त्यांनी मला असं ओरडलंय ना तेव्हा, आणि मग सेटवर खूप ओरडावली केली त्यांनी की क्या किसको भी लाते हो सेट पे, समझता नहीं है क्या, रिहर्सल चल रहा है, सब मेरे ये खराब हो गया एंड ऑल दैट. एंड आई स्टार्टेड क्राइंग. For 4 years old. I was 6 years. 6 years, but intimidating. Yeah, and I said, हे असं असतं का बॉलिवूड? I was like, oh no. And then I cried. फराह खाननी मला खूप कन्सोल केलं. I thank ma'am for that. पण मी हे नाना सरांना सांगितलं. I think next day नाना सर came on the set and gave it back to him. Thank you sir. Thank you नाना सर. So I think नाना सर came to the set आणि त्यांना खूप बोलले ते की तुम्हाला अक्कल आहे का, तुम्ही लहान मुलांना कसं बोलता, हा माझा मुलासारखा आहे, ऑल दॅट. सो आय व्हेरी थँकफुल टू नाना सर. सो इट वॉज नॉट अ ग्रेट मेमरी बट यू लिव्ह अँड लर्न. यू हॅव, आय कॅन हॅपीली से दॅट आय हॅव वर्कड विथ ऋषी कपूर सर. सो गॉड ब्लेस हिम. येस. त्याच्यानंतरचा नेक्स्ट म्हणजे हे 4 years 6 years, वेर यू वर्किंग थ्रू आउट युअर स्कूल लाईफ, कॉलेज लाईफ, हाऊ वॉज दॅट? या आय वॉज वर्किंग थ्रू आउट माय स्कूल लाईफ. पण बिकॉज माय फादर वॉज अ बिग एज्युकेशनिस्ट, ही सेड दॅट की 9वी 10वी फिल्म्स नाही करायचे, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर एज्युकेशन. ऑफकोर्स 11th 12th सुद्धा. सो आय टूक अ ब्रेक फॉर एज्युकेशन बिकॉज माझ्या बाबांचं एक क्लिअर म्हणणं होतं, तुम्ही आयुष्यात काही करा पण शिक्षण महत्त्वाचं आहे, शिक्षण कम्प्लीट करा. सो आय सेड ओके. सो आय स्टॉप्ड, आय थिंक in 9th standard I stopped acting. So from 3rd to 9th I was acting. Okay. I did around 13 films, 2-3 serials like तू मैं and all that. आणि मग मी ब्रेक घेतला. त्याच्या आधी जस्ट मी एक राजू नावाची फिल्म केली होती. सो अगेन राजू इज अ फिल्म विच कांचन नायक डिरेक्टेड. इट वॉज अ फिल्म बेस्ड ऑन अ सेंट्रल कॅरेक्टर कॉल्ड राजू विच वॉज मी. आणि फॉर मी इट डिड वंडर्स बिकॉज त्या फिल्मची सिल्वर जुबली झाली. इट डिड व्हेरी वेल. दॅट्स द टाइम आय डिसाइडेड की नाही आता दुसरं काही करायचं नाही, ॲक्टिंगच करायचं. बिकॉज मी लहान होतो, आय हॅज टू गो टू थिएटर्स, तिथे फॅन्स यूज टू बी मॉबिंग मी. आणि म्हणलं हे मी कधी पाहिलंच नव्हतं ना की फॅन्स येत आहेत. आणि तेव्हा कॅमेरा नव्हते, मोबाईल वगैरे काही नव्हते. सो दे हॅज टू टेक ऑटोग्राफ्स. तेव्हा सेल्फी वगैरे काही नव्हतं. आय एम टॉकिंग अबाउट 2000 साली. सो आफ्टर राजू आय टूक अ ब्रेक फॉर 4-5 years. या देन माझी इच्छा होती की मी न्यूयॉर्कला जाऊन ऍक्टिंग कोर्स करावा, फिल्म मेकिंग कोर्स करावा. बट माय फादर वॉज व्हेरी फर्म ऑन दिस की यू वॉन्ट टू ऍक्ट, फाईन, आफ्टर युअर एज्युकेशन. सो त्यांनी ऐकलं नाही माझं. त्यांनी मला मेडिकलचा फॉर्म दिला एक. ते म्हणले तू हे
ह्या कॉलेजमध्ये जा, नाहीतर मग घराच्या बाहेर हो. बट टू हॅव दॅट मेंटल स्ट्रेंथ टू वर्क इन इंडस्ट्री, टू गेट दॅट रेकग्निशन, ॲड्युलेशन, आणि फक्त बाबा म्हणतायत एक. इफ आय लुक बॅक इट सीम्स की यार आई वडिलांचा रिस्पेक्ट असणं हीच आहे ना, की तुम्ही त्यांचं ऐकता आणि एक करिअर तुम्ही सोडताय ज्या करिअरसाठी अख्ख्या भारतातून लोक येतात. सो मेंटल स्ट्रेंथ हे ह्याच्या बरोबर मला पॅरलली जी तुझी लाईफ चालू होती विच वॉज नॉन फिल्मी, युअर फ्रेंड्स, युअर फॅमिली, त्याबद्दल थोडं हाऊ वॉज दॅट, हाऊ वॉज युअर फॅमिली रिॲक्टिंग टू इट? ऑनेस्टली आय मिस दोज डेज. आता खूप सुपरफिशियल झालंय लाईफ. ऑनेस्टली पीपल आर नॉट बॉदर्ड अबाउट पीपल. This is what I feel. Families are busy in their own lives. आधी खूप चार्मिंग होतं सगळं. फॉर एक्झाम्पल, जस्ट एन एक्झाम्पल, फेस्टिवल जेव्हा दिवाळी यायची ना, वी टू गेट एक्सायटेड बिकॉज सगळी फॅमिली भेटणार आहे, अख्खं खानदान भेटत होतं तेव्हा. आता दिवाळीची सुट्टी, रक्षाबंधन म्हण, तेव्हा सगळे भेटायचे, ऑल द फेस्टिवल्स सो आता तसं नाही राहिलं. प्रत्येक जण आपापल्या लाईफमध्ये बिझी आहेत. आय एन्जॉयड माय चाइल्डहुड ऑनेस्टली. माझ्या आईबाबांनी मला खूप कम्फर्टेबल लाईफ दिली. आय मिस माय फ्रेंड्स. मी खूप क्रिकेट खेळायचो. इफ नॉट अन ॲक्टर आय वुड हॅव बीन अ क्रिकेटर मे बी. आर यू और वर यू पार्ट ऑफ दोस सेलिब्रिटी क्रिकेट लीग मध्ये? करेक्ट. येस येस. सो आय वॉज प्लेइंग फॉर वीर मराठा. तेव्हा रितेश देशमुख आणि तेव्हा कॅप्टन. मग आता आपली टीम नाही, आय थिंक आता आपली टीम नाही, आता मराठी टीमच नाही. इट इज व्हेरी सॅड. आता बरेच अशा गोष्टी जे सॅड आहेत मराठी, पण मी बोललो तर लोकांना वाईट वाटतं. ठीक आहे. ह्या दरम्यान जेव्हा तू ग्रोअप होत असतात फॅमिली, तुझे हिरो कोण होते? म्हणजे आय एम नॉट सिंग सचिन पिळगावकर सरांचं नाव घे कारण ऑब्व्हियसली ब्रेक दिला, बट ऍज अ ऑडियन्स हू वेर युअर हिरोज, की यार काय सिनेमा आहे काय? आणि आय एम नॉट सिंग हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, जे तुझं वर्ल्ड ऑफ सिनेमा तू कन्झ्युम केलंस त्याच्याबद्दल. आय लिव्ड इन आय ग्रू अप इन सच अन एरा वेर for me Sachin Tendulkar was the god for all of us, for everybody, but for the sheer reason ki of course talent आणि class ते तर जगाला माहिती आहे, पण for the human being he was such a big star, but such humble, humility, that nature of his. I remember meeting him in 1998. मी त्यांना भेटलो होतो. In his peak year? Yes, 1998 was his peak, the year. With the Sharjah innings. So I met him in that year and he was so humble. I said, he was my hero, like, because see, a child would remember this only this. Like मी तुला ऋषी कपूर सरांना सांगितलं, my childhood memory was that, and I still remember that. Correct. Being part of a whole film. Correct. So many days, that is one which has stuck with you. Correct. So similarly, this childhood memory of meeting Sachin Tendulkar sir and he respecting me as a fan, that memory stays with me all throughout. Of course, he gave me an autograph and stuff, but for me, Sachin Tendulkar was the hero. My father was my hero. Just की 3 मुलांपासून ॲज अ प्रोफेसर करिअर सुरू करणं आणि एवढं मोठं विश्व उभारणं, स्वतःच्या शाळा कॉलेजेस उभारणं, हे काय साधी गोष्ट नाही. आणि विदाउट एनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड और बॅकिंग, स्वतःच्या मेहनतीने हे उभारलं, मेरिटवर उभारलं. सो माझे बाबा माझे हिरो होते ऑफकोर्स, सचिन तेंडुलकर होते. आणि इन 2000 येस आय सिनेमा ऑफकोर्स सचिन पिळगावकर सर वॉज देअर, गोविंदा सर या. एनी मूवी और समथिंग विच स्टेड विथ यू हिंदी, म्हणजे जे तू बघितलीस आणि यार मी सांगतो एक 90s चा किड बघितलं तर जोजिता वो सिकंदर, लाईक इट इज लाईक फॉर एनी 90s किड द मूवी एक बेंचमार्क आहे. सो फॉर यू व्हॉट वॉज दॅट वन फिल्म विच वॉज लाईक यार? यू मीन 90s मध्ये ना? 90s, हा, when we were growing up, when you were hitting teenage, around that time. No, I think 90s eras से जे kids आहेत ना, they have enjoyed the most everything, like from A.R. Rahman's music to Govinda's comedy to Sachin Tendulkar era, everything. like 90s सारखं म्युझिक कुठे आहे आज? नाही, नेव्हर. आता त्याच रिमिक्स वर सर्व्हाइव्ह करते. I know. So everything about 90s, I remember watching Govinda sir's films, the comedy films. त्यांचं number 1 series. So I think that influenced me as an actor. Okay. I want to be this, so. जसं आपण 90s बोलत होतो, आपण पार VHS is how we started watching films.
अँड टुडे OTT. कसं बघतोस हे ट्रान्झिशन तू ऍज अ फिल्म मेकर पण ऍज अ फॅन पण? बरं आहे वाईट आहे म्हणजे हाऊ वुड यू गो अबाउट इट? Of course, the world has changed. Audience has evolved. We can't complain, because things are going to change. आधी मोबाईल नव्हते, आता मोबाईल आलेत, आता व्हॉट्सॲप आलाय, आता सोशल मीडिया इज टेकन ओव्हर. सो आय थिंक वी आर नोबडी टू जज इट, बट वी हॅव टू एक्सेप्ट द चेंज. हा जो चेंज आहे तो आपल्याला एक्सेप्ट करणं भाग आहे. माझ्यासाठी आय एक्सेप्ट इट बिकॉज दिस इज द फ्युचर. डिजिटल आता जे आहे दॅट इज द फ्युचर अँड इट विल कीप ऑन चेंजिंग. आता आधी तुम्ही क्रिकेटचं जर म्हणालात तर टेस्ट क्रिकेट होतं, वन डे आलं, आता T20 आहे, आता T10 होतं, आलं आता म्हणजे सो इट इज बीन इव्हॉल्व्हिंग आणि आय थिंक आपण सगळ्यांनीच त्याला वेलकम करणं गरजेचं आहे. ओके, बट चांगला चेंज म्हणून तू कसं बघतोस त्याला की ही एक गोष्ट चांगली झाली फोन आला की आधी सिनेमा बघणं VHS जा रेंट करा, कारण विकत घेणं वॉज नॉट दॅट इझी, कारण तेवढं डिस्ट्रीब्युशन नव्हतं. रेंट करा, मग बघा, मग पूर्ण फॅमिली वाट बघायची तो एक रविवार. आणि आज OTT आहे की 4 लोक घरात आहे, 4 आपापले सिनेमे का आहे. दॅट इज वन पार्ट. सो व्हॉट इज अ गुड पार्ट अबाउट OTT? की गुड पार्ट इज ओनली फॉर द ऍक्टर्स ओके अँड द फिल्म मेकर्स. ओके, की जर डिस्ट्रीब्युशन वाईज जर आम्हाला इफ आय वॉन्टेड टू डू अ हिंदी फिल्म बिफोर, मला म्हणायचं की नाही तू हिंदी का ऍक्टर नाही आहे, तू हिंदी में सेल नहीं होगा, तो तू आता काय झालंय, आता OTT आल्यामुळे असं काही राहिलेलं नाहीये की हा फिल्म का ऍक्टर आहे. आता तुम्ही जर बघितलं इतके सिन्सिअर चांगले ऍक्टर्स आहेत OTT मध्ये, दे आर ऑल्सो हॅव्हिंग देअर ओन मार्क. फॉर एक्झाम्पल जयदीप अलावत, विक्रांत मासी, मनोज ऑफकोर्स सर तर खूप आधीपासून आहेत, पण विक्रांत मासी, देन विजय वर्मा, ऑल दीज ऍक्टर्स they inspire youngsters. Pankaj sir also. Yes. And they inspire youngsters like me, like other actors कि आप भी स्टार बन सकते हो, आपको जरूरी नहीं कि फिल्म करनी है. डिपेंडन्सी गेली आहे. हाँ, इफ यू आर अ गुड ऍक्टर, हाँ डिपेंडन्सी गेली, बिकॉज आम्ही आता फिल्म करायचं तर मग तुम्हाला रिलीज करायची, पैसे हे ते. OTT इज लाईक थोडंसं एक रिलीफ मिळालंय चांगल्या ऍक्टर्स ना, दॅट इज अ गुड पार्ट. थोडं मराठी सिनेमाकडे येऊया मला. अरे बाबा, ओके. का सांगतो, कारण जसं मी इंट्रोडक्शन मध्ये बोललोय की मराठी सिनेमाची जी वेळ आहे ती ट्रू पोटेन्शियलला ते जात नाहीये आणि वेळ आहे ती बदलते. आज बदलणाऱ्या लोकांमध्ये काही मोजके लोक मराठी इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यातला तू एक आहेस. अंडरस्टँडिंग आहे, एक्सपिरियन्स आहे, सगळं काय म्हणजे ठीक आहे. ऑडियन्सचा काय आहे मराठी सिनेमाला घेऊन, कारण मराठी कॅरेक्टर्सचे हिंदी मधले सगळे सिनेमे त्या आवडीने बघतील. फर्जी त्याच्यातला कॅरेक्टर मराठी आहे, म्हणजे त्याच्यानं शाहिद कपूर तर सगळे कॅरेक्टर जे प्ले करतो ते मराठीच कॅरेक्टर असतात, ते फक्त बोलत नाहीत मराठी एवढंच मराठी लोकांचं. तुला काय वाटतं की ही जी एक गोष्ट आहे, थोडक्यात सांग काय आहे, काय प्रॉब्लेम आहे यार? बँग ऑन इफ यू वॉन्ट टू. प्रॉब्लेम तो है. खूप वेळा अनेक पॉडकास्टमध्ये मी बोललो आणि आय गेट ट्रोल्ड फॉर दॅट, बट आय एम एन ऑनेस्ट मॅन. आय डोंट केअर नाउ डेज. पीपल आर गोना ट्रोल एनीवेज, सो दॅट्स ओके. They have some work for because of me. Let them troll. The day you change things, that will be the answer for their trolls. Yeah. खूप प्रॉब्लेम्स आहेत, पण ते थोडक्यात नाही सांगता येणार तुला मला. यार, मराठी प्रेक्षकांना मराठी फिल्म्स आता नाही बघायचे थिएटरमध्ये. ओके, ही वस्तुस्थिती आहे. वी एक्सेप्ट इट. बेसिकली जॉग्राफिकली बॉलिवूड ऑल्सो इज इन मुंबई, Marathi also is in Mumbai. Correct. We are not in Chennai, or Bollywood is not in Chennai, Hyderabad. त्यांच्यासाठी ते खूप चांगलं आहे फॉर तामिळ फिल्म्स अँड तेलुगू फिल्म्स, की बॉलिवूड तिथे नाही आहे. सो इथे डिरेक्ट कम्पॅरिझन तुमचं बॉलिवूडशी होतं. इथे तुम्ही जर नॉन मराठी स्पीकिंग लोक पाहिलीत तर खूप आहेत इन मुंबई अँड इन महाराष्ट्र. टू मेनी पीपल हिअर. त्यांना काय झालंय आता की इफ अगेन द OTTचं पॉझिटिव्ह होतं तसं नेगेटिव्ह पण आहे. एव्हरीबडी हॅज डिसाइडेड दॅट नो, आता आपण जर काहीतरी लार्जर देन लाईफ आलं, समजा बाहुबली किंवा तशी फिल्म आली, तरच आपण फिल्म बघायला थिएटरमध्ये जाऊ. एक्सपिरियन्स घेता आला. हा, एक्सपिरियन्स, व्हिज्युअल एक्सपिरियन्स. अदरवाईज वी विल वॉच इट ऑन
इधर टेलिव्हिजन और OTT, बिकॉज त्यांना माहिती आहे की 2-3 आठवड्यात किंवा महिन्याभरात तो येणार. ती OTTला येईल. दॅट हॅपन्स विथ हिंदी ऑल्सो, पण बिकॉज लाईक वी आर अ लेसर म्हणतो ना आपण, लेसर सन होत आपण, फिल्म इंडस्ट्रीचे लेसर सन होत. सो ते एक आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी प्रेक्षकांना मराठी फिल्म्स नाही बघायच्या. जे कोणी सांगतायत की आम्ही एवढे कमवले, एवढा हिट झाला, दे आर नॉट ऑनेस्ट इनफ. मी थोडे नंबर्स आणले. मराठी सिनेमाचा पीक 2018 होता. पीक तेव्हा आपल्या इंडस्ट्रीचे 200 करोडचं, दॅट वॉज अवर पीक. त्यात फर्जंद असेल एक फिल्म. हा, आय थिंक सैराट वगैरे ते सगळे त्याच काळात 2016. मग त्याच काळात ते आले. तमिळ फिल्म 3000 करोड्स, तेलुगू 8000 करोड्स, आणि हिंदी इज 11 to 12,000 करोड्स. सो जेव्हा आपण कमवतो म्हणण्याची पूर्ण परिभाषाच वेगळी आहे. आज असं आम्हाला पण बरेचदा वॉक्स पॉप आणि लोक म्हणतात की अरे आयटम सॉन्ग हिंदी का होता है, उसमें तो पूरा मराठी पिक्चर बन जाता है, विच इज व्हेरी सॅड. कारण टॅलेंट वाईज वी आर ऍट पार, मे बी ऍट प्लेसेस पुढे. स्टील आय थिंक चांगले, जसं एक्झाम्पल सांगतो, तू डान्सर आहेस, ABCD सारखा आपले मुंबईचा एक डान्स ग्रुप आहे ज्यांनी US ला जाऊन त्यांच्यावरच सिनेमा मराठी करू शकला असता, नाही झालाय. बरोबर. रॅपर्स आहेत, म्हणजे गली बॉय का डिवाइनवर तो मराठी मुलगा आहे, त्याच्यावर सिनेमा मराठीत यायला पाहिजे होता. तर मग हे का टॅलेंट नाही टॅप करून ह्याच्यावर मराठीत का? कारण हे तेलुगू आणि तमिळमध्ये होत आहे. होतंय ना, मराठीत नाही होत आहे. बरोबर. नाही, ऑल्सो द मेकर्स ऑल्सो, सी मला कुणाबद्दल काही असं आय हॅव स्टॉप्ड बॅड माउथिंग ऑनेस्टली, बिकॉज इट इज नॉट बॅड माउथिंग. आय हॅव स्टॉप्ड टॉकिंग अबाउट देम बिकॉज त्यांचं काही होणार नाहीये पुढे. दॅट काइंड ऑफ युनिटी ना, जी असायला हवी मराठी प्रेक्षकांमध्ये म्हण, किंवा मराठी कम्युनिटीमध्ये म्हण, किंवा मराठी फिल्म मेकर्समध्ये. वी आर नॉट अ फिल्म इंडस्ट्री. Marathi film industry is not a film industry. We are individual filmmakers. Okay. We are not a film industry. Independent filmmakers in a language. Independent filmmakers who are only bothered about their film, not about the industry, who are only bothered about their group, Okay. their lobby. आहे मराठी तेवढी. अरे कारण एवढे प्रोडक्शन एवढे दिसत नाहीत म्हणून लॉबी करत नाही. मराठीत खूप लॉबिंग आहे, विच इज फेअर. आधी मला वाटायचं की अरे नाही, ग्रुपिंग आहे, लॉबिंग आहे, बट आय हॅव कम टू टर्म्स विथ दॅट. आय डोंट क्रिब एनी मोर. आय एम नॉट अ क्राय बेबी एनी मोर. आय सेड की इट्स ओके, त्यांचा कम्फर्ट झोन आहे, दॅट्स फाईन. पण एव्हरी फिल्म विच इज कमिंग एव्हरी वीक, आता परवा पण आल्या, त्याच्या आधी आल्या, व्हॉट इज हॅपनिंग? डज एनीबडी नो व्हॉट इज हॅपनिंग? वेअर इज ग्रोथ? व्हॉट आर वी डुईंग as media, as filmmakers? What are we doing for the Marathi film industry? Theaters मिळत नाही. This is a वस्तुस्थिती. Honestly, I have experienced it many times. कि how an exhibitor gives preference to a big film, Hindi film. Okay. आणि so see, this is all interconnected. Honestly, पण पॉलिटिकल ह्याच्यावर एक झालं होतं, मनसे आणि या लोकांनी थोडं केलं. Did that fade away or it is still there, or are they approachable? नाही. ओके. आय डोंट नो यार, ते पण किती करणार ना. सी, दिस इज अ स्टेट लेवल थिंग. इट इज नॉट अ पार्टी थिंग. पण मग हे इकॉनॉमिक्स नाही आहे का, डिमांड सप्लाय, की यार वो फिल्म चलती है? नाही. देयर इज नॉट. माझ्यासारखा डान्सर, यू हॅव सीन माय डान्स. ओके. आय विश्ड सो मेनी टाइम्स की ABCD मराठीत बनावी, लाईक विथ मानसी नाईक और मी, वी आर डान्सर्स. अमृता खानविलकर म्हणजे मराठी डान्सर लोकांची बिलकुल अमेझिंग परफॉर्मन्स. करेक्ट. नाही बनत बिकॉज तेवढी रिकव्हरी नाही आहे. एव्हरीथिंग इज इंटरकनेक्टेड. बिकॉज आम्हाला अजूनही मराठी फिल्म मेकर्सना किंवा ॲक्टर्सना बॉलिवूडवाले किंवा साऊथवाले पाण्यातच बघतात. कारण की आपणच आपल्याला असं त्या पेडेस्टलवर ठेवत नाही किंवा उदो करत नाही, बिकॉज ती युनिटीज नाही कोणामध्ये, आणि कोणाचं चांगलं झालेलं आपल्याला बघवत नाही. नॉट ओनली इन द फिल्म इंडस्ट्री, ओव्हरऑल मी पाहिले मराठीमध्ये. मराठी माणसं आहेत ना, त्यांना पैसे स्पेंड नाही करायचे. ठीक आहे, अजिबात नाही. त्यांना सगळं फुकट पाहिजे. आता तर फुकट पण नाही बघायची फिल्म त्यांना. ठीक आहे. सेकंडली, देयर इज, जर समजा माझ्या एका मराठी माणसाचं चांगलं झालं ना, त्याला वाईट वाटतं, अरे ह्याचं कसं चांगलं झालं. हे मी अनुभवलंय.
दॅट इज वॉट आय एम टॉकिंग. मी काय असं हवेत बोलत नाही कधीच. सो मेनी थिंग्स आर इंटर रिलेटेड. द स्टेट गव्हर्नमेंट, you tell me, what has the state government done for Marathi film industry? I ask you. But What have they done? But in that sense, no state government has done for any film industry. No, I disagree with that. Absolutely not. They have done it. तुम्ही आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक आमच्या मराठी फिल्मचं आता जेव्हा मी सेन्सॉर करतो तिकडे ना इट इज अ कंपल्शन डन बाय द CBFC की मराठी फिल्म असतील तर तुमचे क्रेडिट्स मराठीमध्ये हवेत. ठीक आहे. तो हे मी नाही केलं ना, फिल्म मेकर्सनी केलं. हे कुणी केलंय? गव्हर्नमेंटने केलं. म्हणजे तुम्हाला जर कंपल्शन लावायचं आहे तर तुम्ही लावू शकता. बरोबर आहे. यू हॅव सो मच मनी. वी हॅव पेइंग एंटरटेनमेंट टॅक्स. सो मच मनी. हॅव यू ओन थिएटर्स इन महाराष्ट्र. आय अग्री की मुंबईत बॉलिवूड आहे. आय डोंट डिसअग्री विथ दॅट. यू हॅव सो मच मनी. यू कुड डू सो मच विथ दॅट. आणि खूप लोकांनी खूप प्रयत्न केले. पण जेव्हा आम्ही बोलायला जातो मंत्र्यांशी तेव्हा 3 महिन्यात सरकार बदलतं. परत घेतो, परत बदलतं. जायचं कोणाकडे? करेक्ट. आणि प्लस तेवढा पेशन्स कोणाकडे नाहीये, तेवढी युनिटी आपल्या दिग्गजांकडे नाहीये. ऑनेस्टली जे कोणी आपले मोठे फिल्म मेकर्स आहेत, आय डोंट थिंक दे वुड बी कीन ऑन कमिंग टुगेदर अँड फायटिंग फॉर दिस. बिकॉज वाय, त्यांना ते त्यांचे फिल्म्स बनवत आहेत. वाय वुड दे डू इट? बट मला तळमळ काय आहे ना, मी मुंबईचा, मी महाराष्ट्राचा, आणि आपल्याला इथे लोक पाण्यात बघतात. ते चुकीचं. मला एका खूप मोठ्या OTTची एक बाई आहे, ती अमराठी आहे. ती इथे मराठी ॲक्विजिशन करते. का? अमराठी आहे. तुला काय कळतं मराठीचं? फिल्म्स कोण आहे, कुठल्या, कोणाच्या आहेत, काय आहेत? दिस इज माय प्रॉब्लेम. मुंबई हॅज बीन टेकन ओव्हर बाय मराठी पीपल. आय एम फाईन विथ दॅट अनलेस अँड अंटिल मुंबईच्या माणसाला त्याचं हक्काचं मिळेल. आणि आय ट्रुली सपोर्ट राजसाहेब फॉर दिस. यु नो, आय डोंट नो वेदर आय शुड से दिस, पण मुंबई मराठी माणसाच्याच बापाची आहे. बिकॉज आम्ही इथे नाही करायचं, मग आम्ही कुठे करायचं जाऊन? आम्ही बिहारमध्ये करायचं. आम्ही आता इट्स लाईक सेईंग दॅट पुष्कर, यू गो टू कोलकाता, यू बी ऑन दॅट OTT आणि तुम्ही बेंगॉली फिल्म्स अप्रूव्ह करा. मी का करीन बेंगॉली फिल्म्स अप्रूव्ह? इथे का अमराठी माणसं अक्वायर करतात फिल्म्स? ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. So who will talk for this? Who will talk about this? If I talk, I am a bad person. So there is no Marathi films like association वगैरे? असोसिएशन आहेत. कोण काय करतं सांगा मला. आमचा अर्ज जातो, कंप्लेंट होतात, काही लोक करतात, नाही असं नाही. बट त्यांच्या पण पॉवरमध्ये तेवढं नाहीये ना. हु विल डू इट? पॉवर इज विथ स्टेट गव्हर्नमेंट. एक गोष्ट तुम्ही खूप चांगली बोलला, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क फिल्मचं. कारण ही कंप्लेंट आज हिंदीवाले पण करतायत की थिएटर्स नाही आहेत. म्हणजे आणि पहिल्यासारखे थिएटर नाही. ज्या काळात आपण 100 रुपये, 70 रुपये, 50 रुपयात जाऊन आज सिनेमा बघणं एक पिकनिकला गेल्यासारखं आहे. सो एक तो पिंच आहे. तर तिकडे एक ऑडियन्सची एक्सपेक्टेशन असते, यार पिंचच फील व्हायचे, तर मग बाहुबलीच बघतो. बरोबर. कारण तू एकमेव मला वाटतं मराठीतला आहे ज्यांनी एवढे इंटरनॅशनल सिनेमे केलेत की तू मराठी स्टोरीज इंटरनॅशनल पातळीवर दाखव. दॅट वॉज द इंटेंट. मी भारतीय विद्यापीठात शिकलो मेडिकल. माझे सगळे अमराठी मित्र होते. ते मला म्हणायचे, तुमचे मराठी फिल्म सिटीमध्ये गाणी होतात किंवा तुमचे फिल्म्स महाराष्ट्रातच शूट होतात. सो आणि तेव्हा कसं ना, तेव्हा यशराज फिल्म्स आणि धर्मा हे पीकवर होते. दे वर डुईंग. सो आय वॉज लाईक, मला आय एम अ प्राऊड महाराष्ट्रीयन ऑनेस्टली. आणि मला काही वाटत नाही, बिकॉज जे हक्काचं आहे ते हक्काचं आहे. डूड, दिस इज माय मुंबई. आय लिव्ह हिअर. माझा हक्क नसणार तर मी कोलकात्यात जाऊन हक्क गाजवू का माझा? सो आय एम विथ राजसाहेब हिअर. आणि आय वुड लव्ह टू बी अ पार्ट ऑफ एनिथिंग, बट प्रोव्हाइडेड चेंज हॅपन. थोडं वेगळीकडे येऊया. सिनेमा हिंदी पण तू करतोयस. सध्या काय चालू आहे हिंदीमध्ये? इफ यू कॅन टॉक ऑन कॅमेरा. कारण तू जस्ट इंटरव्ह्यूच्या आधी बोलत होतास, तर आपण थोडं त्याच्यावर येऊ. आय डिड अ फिल्म, हिंदी फिल्म आहे ती. त्या फिल्मचं नाव आहे कोक. म्हणजे नॉट कोको कोला, रिअल कोक. रिअल कोक. खूप खतरनाक, इंटरेस्टिंग, युनिक कॉन्सेप्ट आहे. इट इज ऑन ह्युमन कोकेन. ओके. अनबिलिव्हेबल. थोडं ह्युमन कोकेन. दिस वॉज माय रिएक्शन व्हेन द रायटर केम टू मी. सो ह्युमन कोकेन, लाईक तुझ्या प्रेक्षकांना मला सांगावं वाटेल की कोकेन सगळ्यांना माहिती आहे.
पण ह्युमन कोकेन अशी गोष्ट आहे की ड्रग रिहॅबमधनं जेव्हा एक माणूस बाहेर येतो त्याला ड्रग माफियाज, ड्रग लॉर्ड्स त्याला किडनॅप करतात. त्याला किडनॅप केल्यानंतर त्याला कोकेन पावडर खायला घालतात. कोकेन पावडर खायला घातल्यानंतर त्याची बॉडी डिटोरिएट होते. फोर्स्ड ऑफकोर्स फोर्स्ड. बॉडी डिटोरिएट होते. ते कोकेन पावडर तुमच्या बोन्समध्ये जातं, बोन मॅरोमध्ये जातं. वेन इट गोज इन युअर बोन्स, युअर बॉडी इज डिटोरिएटेड अँड द मोमेंट यू डाय ते तुमचे बोन्स कट करतात, क्रश करतात, ते पावडर बनतं, वॉट एव्हर इट बिकम्स, अँड ते सेल करतात. आणि ते जेव्हा सेल करतात दॅट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह कोकेन सोल्ड इन द वर्ल्ड. सो हे रिअल लाईफ स्टोरी आहे. सो आय एम हॅपी टू बी अ पार्ट ऑफ सच अ युनिक कॉन्सेप्ट. इट वॉज खतरनाक आहे. आणि ड्रग ट्रॅफिकिंग म्हणजे खूप इंटरेस्टिंग प्लॉट आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. आय एम प्लेइंग द हिरो ऑफ द फिल्म. इशिता राज इज माय हिरोईन. प्यार का पंचनामा. तिचा आज बर्थडे आहे. अरे तिचं पण आज बर्थडे. त्यांना पण बोलवायला पाहिजे होतं. आय नो पण ठीक आहे. झाकीर हुसेन आहे ऍक्टर आणि सिद्धांत कपूर आहे. हा, वी फोर आर देअर. आणि मे बी दिस दिवाळी ऑक्टोबर नोव्हेंबर रिलीज हा सिनेमा बघायला ह्यांच्याशी मराठीत बोलतोस का तू सेटवर? म्हणजे प्रयत्न ते बोलतात की बाबा तू मराठी आहेस आम्हाला, कारण हे सगळं चालू आहे मराठीचं, तर 2-4 शब्द शिकवून टाक. नाही मी तर बोलतोच त्यांच्याशी. आणि मी सिद्धांतचं एक मला कौतुक करायचंय. सिद्धांत कपूर, त्याचं कौतुक करायचं. श्रद्धा कपूरचा भाऊ, शक्ती कपूरचा मुलगा. तो अस्खळीत मराठी बोलतो. आम्ही सेटवर कधीही हिंदी बोललो नाही. तो आणि श्रद्धा अस्खळीत मराठी बोलतात. आणि सच लवली पर्सन, सच अ हंबल पर्सन. त्याला काही एड्स नाही आहेत की मी शक्ती कपूरचा मुलगा आहे, श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. अमेझिंग पर्सन अँड लव्ह हिम यार. मस्त माणूस. हिंदी चित्रपट केलायस, याच्या आधी केलेस, लहानपणापासून करतोय. मराठी आणि हिंदीमध्ये बजेट साईडला ठेवलं तर एक काम करण्याच्या पद्धतीत काय, नॉट बजेट माहिती आहे आपल्याला, व्हॉट इज द डिफरन्स इन टर्म्स ऑफ प्रोफेशनलिझम, इकोसिस्टम जो तू एक्सपिरियन्स केलायस? थोडा मराठीत आपलेपणा वाटतो शूटिंग करताना. एवढं सगळं तुझं मराठीत असून तो आपलेपणा आहे. आपलेपणा वाटतो जो हिंदीत वाटत नाही. थोडं हिंदीत आहे, प्रोफेशनलिझम जास्ती आहे आणि तिथे ना थोडं आपलेपणा कमी आहे, जे मराठीत जास्ती. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, डान्सर तर ते तर आहेच, पण ह्या 3 मध्ये तुला वन थिंग की मला जर चॉईस मिळालं तर हे मला करायला आवडेल? मी निर्माता होईल. निर्माता. परफेक्ट. सो इफ देर इज अ ब्लँक चेक की पुष्कर पैसा इज नॉट अ वरी, कुठे डिस्ट्रीब्यूट होणार आहे तुझं हेडेक नाहीये, तू सिनेमा बनवून दे मला, तर काय सब्जेक्ट, काय स्टारकास्ट, अच्छा सब्जेक्ट नाही तर काय कास्ट असेल? आणि मी तुला फक्त आय एम नॉट रेस्ट्रिक्टेड टू मराठी और हिंदी और साऊथ. गो लिओनार्डो डी कॅपिरिओ, गो मॅट डेमन, लाईक काय हवं? डू यू हॅव समथिंग की लाईक डज दॅट बर्न इनसाइड यू? सो व्हॉट वुड बी दॅट? विषय तर खूप आहेत. See, I'm a huge fan of superhero films. Okay. Because माझी पहिली film was a superhero film, जबरदस्त. Yes. So I would love to do a Marathi superhero universe. Okay. हिंदी, हॉलिवूड हे मला माहिती नाही, पण मला जे काही दिलं ते माझ्या मराठी फॅन्सनी दिलं. मला ना, बिकॉज आय बी व्हेरी ऑनेस्ट यार, मराठी फिल्म्स कॉन्टेंट वाईज I think we are way ahead of many industries. हे हिंदीवाले पण बोलतात. नाही ते नाही आहेत पण. नाही हे ते पण बोलतात. परेश रावल येऊन बोलणार हिंदीचे जे सो बॉलिवूड बिकॉज को एक्झिस्ट करतोय, बोलताना सगळे बोलणार. पण मग जेव्हा ऍक्च्युअल प्रमोशन आणि ते माउंटिंग होत नाही, बिकॉज दॅट परसेप्शन गेम आहे सगळं. माउंटिंग होत नाही. आज साऊथ इंडियामध्ये एक फिल्म हिट झाली की त्यांना म्हणतात सुपरस्टार, आयकॉन स्टार, हे स्टार, तो स्टार. आपल्या इथे 1-2 फिल्म्स हिट झाल्या, त्यांना पण उदो करा ना त्यांचा. पण इथे सी एव्हरीबडी इज रिस्पॉन्सिबल, द इंडस्ट्री, द मीडिया. तुम्ही जर त्याला हाईप नाही केलं आपल्याच मराठी माणसांना, अरे वो आपना आहे, नाही त्यांनी हिट दिली ना तो स्टार आहे. जसं तुम्ही साऊथ अल्लू अर्जुनला कसं म्हणता आयकॉन स्टार, तसं आपल्या इथे होत नाही अनफॉर्च्युनेटली. सो मला मराठीमध्ये एक सुपर हिरो युनिव्हर्स करायला आवडेल, ज्याच्यामध्ये लाईक व्हेरी इंटरेस्टिंग थिंग, दे हॅव क्रिएटेड कॅरेक्टर्स लाईक श्रेक,
एल्सा डिझनी कॅरेक्टर जे आहेत हे सगळे. animation. आता स्टिच म्हणून एक कॅरेक्टर केलं. तसं मला वाटतं की मराठीत आपण कॅरेक्टर्स का नाही करत अॅनिमेशन ॲनिमेटेड कॅरेक्टर्स, बिकॉज सी लँग्वेज इज नॉट अ बॅरियर ना. नाही जय हनुमान, बाल गणेश हे सगळं चाललंच. आज एवढी वर्ष 18 वर्षाचा पुष्कर तुला भेटला, काय बोलशील त्याला? अरे बापरे, गुड क्वेश्चन. 18 वर्षाचा पुष्कर भेटला तर मी मला सांगेन स्वतःलाच की एवढा भावनिक होऊ नकोस, प्रॅक्टिकल राहा. काय होतं, चूक सांगतो मी, मला असं वाटतं की मी जसं समोरच्याशी वागतोय ना तसंच त्यांनी माझ्याशी वागावं, पण तसं होत नाही. त्याचा स्वभाव, त्याचं नेचर, त्याची वागणूक, त्याची फितरत ही वेगळी असू शकते. मी अपेक्षा करतो की मी तुझ्याशी चांगला वागतोय ना, खरा वागतोय ना, तूही माझ्याशी खरा वागावास. तर मी ते अति भावनिक असल्यामुळे ते होतं. सो मी मला स्वतःला सांगेन की जस्ट बी अ बिट प्रॅक्टिकल डूड. अँड श्रूड. या श्रूड इज द वर्ड. या यू शुड बी. मराठी आणि हिंदीपैकी एक असं फिल्म जी तुला आवडली असती करायला, कॅरेक्टर? भाग मिल्खा भाग. भाग मिल्खा भाग. दॅट फिल्म इन्फ्लुएन्स्ड मी. आय वॉज गोइंग थ्रू अ व्हेरी बॅड टाइम. ओके. आणि मी ती फिल्म पाहिली आणि इट जस्ट मूव्ड मी, इट इन्स्पायर्ड मी व्हेरी मच. अँड थँक्यू फॉर आन्सर. You feel you are in that state and you can dedicate 2 years of your life and make that kind of physical transformation for such cinemas? या करून उपयोग नाही, पण मी करीन ना. आजही मला 4 packs आहेत. आय कॅन शो यू राईट नाउ ऑल्सो. सिनेमाच्या हिशोबाने नाही, सिनेमा करून काही होणार नाही त्याचं. अच्छा. मी जबरदस्त 2 ही जी फिल्म आहे ती मी गेले 2 वर्ष प्लॅन करतोय. त्याचं बजेट पण मोठं आहे. स्टारकास्ट वॉज लॉक्ड, is locked rather. Script is locked. बट माझी ती इच्छा नाही होते ऑनेस्टली. कारण की जर मी त्याच्यावर 10-15 कोटी 20 कोटी असं खर्च केला, त्याची रिकव्हरी होईल का हा मला ऑडियन्सवर भरोसा नाही आहे ऑनेस्टली. मला असं कोणी बॅकिंग नाही आहे की मला ना स्टुडिओ मिळतं. मी आज 32 फिल्म केलेत, मला आजपर्यंत स्टुडिओ नाही बॅक नाही केलं, जे इतर रील स्टार्सना करतात. फक्त मराठी आहेत म्हणून पण नाही. आता मराठी मधला पण एक नाव नाही घेतो, पण एक जो सिनेमा एक आय थिंक बिग बॉस का कुठला तरी असं एक विनरचा आला होता, त्याचा जे इज देअर चॉईसेस. आय रिस्पेक्ट देअर चॉईसेस. पण मला आतापर्यंत स्टुडिओ बॅकअप कधी मिळाला नाही. तुझं कम्युनिकेशन झालं काय म्हणतात ते, काय त्यांचं? नाही, कम्युनिकेशन होतच नाही ना. अच्छा. कम्युनिकेशन करायला त्यांनी फोन उचलायला लागतात. त्यांनी हे जे आहे ते खूप लोकांना माहिती नसेल, पण हे उचलण्यासाठी असतं. हो, आणि ते उचलत नाहीत किंवा रिप्लाय वगैरे, इट इज अ फिनॉमिना. सो जे आता मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत, सो त्यांना कळेल हळूहळू की फोन उचलायचा असतो कधीतरी. आणि ते झालं तरी मे बी दे डोंट वॉन्ट टू वर्क विथ मी, असं पण असेल. सो आय एम ओके विथ दॅट. नाव आय हॅव आता मी असं क्राय बेबी नाही. आय एम मेड माय पीस. आय एम हॅपी विथ माय ओन स्पेस. मी माझे फिल्म्स बनवतोय, तुम्हाला आवडतील बघा. बट या ऑफकोर्स मला कधी स्टुडिओ बॅकअप नाही मिळाला. सो फॉर सच फिल्म्स लाईक जबरदस्त 2 यू नीड स्टुडिओ बॅकअप, यू नीड अ बिग बजेट बॅक्ड बाय अ स्टुडिओ. सो जबरदस्त 2 ची स्टोरी लॉक झाली आहे, स्क्रिप्ट इज लॉक, कास्ट इज लॉक. स्टुडिओज एक खूप पोटेन्शियल चांगला सिनेमा आहे. पुष्कर आपल्या सोबत आहेत. सो आम्ही मराठी मूड तर्फे तुम्हाला सांगतो, करा. मराठी सिनेमाला चांगले दिवस येणारे लोक आहेत आपल्याकडे. जस्ट बॅक देम अँड सी. They will make the difference. Thank you. आवडता को-स्टार कोण आहे? हो, आहेत, बरेच आहेत. कुशल बद्रिके. फिमेल? आम्हाला फिमेल मंजिरी फडणीस. शी इज अ स्वीट हार्ट. आणि कुणाबरोबर काम करायचं हे विचार, म्हणजे तिला पण कळेल मला तिच्यावर काम करायचं आहे. अच्छा, कोणाबरोबर काम करायचं आहे? मृणाल ठाकूर. अरे, आय लव्ह हर. शी इज अमेझिंग. येस, शी इज अमेझिंग. ॲब्सोल्युटली. अँड शी इज डुईंग, म्हणजे हिंदीमध्ये जाऊन शी इज टेकन द लेवल टू हाय. शूट आणि हे जे तुझं वर्क लाईफ आहे, व्हॉट इज दॅट वन थिंग जे तुला रिलॅक्स करायला, दॅट आता मी डिस्कनेक्ट झालोय या प्रोफेशनशी, काय करतोस? हाऊ डू यू डिस्कनेक्ट? आय विश आय कुड डिस्कनेक्ट, बट ऑनेस्टली माय ओनली रिलीफ इज माय डॉटर. ओके, दॅट्स इट. फेलिशा. मी तुम्हाला विचारशील जर खरं प्रेम काय असेल ना, तर एकतर आईवडिलांचं प्रेम किंवा तुमच्या मुलांचं प्रेम.
बाकी काही प्रेम काही नसतं, सगळं मोहमाया आहे, सगळं मटेरियलिस्टिक आहे आणि आता काय ते बिझनेस झालंय आता. सो माझ्यासाठी लव्ह इज युअर चिल्ड्रन्स लव्ह और युअर पेरेंट्स लव्ह. सो फॉर मी जेव्हा मला डिस्कनेक्ट करायचं असतं, आय कॉल माय मदर और आय प्ले विथ फेलिशा आणि मी तिच्या वयाचा होऊन तिच्याशी खेळतो. सो आय लव्ह इट यार, आय जस्ट लव्ह हर. फेलिशियाची तुझे सिनेमा बघून काय रिॲक्ट, म्हणजे कारण त्या वयात अरे बाबा इकडे बाबा इकडे, तर काय आहे तिची रिॲक्शन? का कुठलं आता तिला कळतंय की मी हिरो आहे म्हणजे फिल्ममध्ये हिरो तर ऑब्व्हियसली फॉर हर यू आर द हिरो अँड यू ऑलवेज विल बी हर हिरो. थँक्यू. बट तिला आत्ता कळतंय की मी फिल्म्समध्ये ॲज अ लीड काम करतो, ॲज अ हिरो काम करतो. सो शी इज व्हेरी हॅपी यु नो. आणि ती मला मग सांगत असते की दादा ही तू फिल्म करणार आहेस का, आणि आय डिस्कस विथ हर नाव. सो मी तिला हे विचारतो, म्हणजे आता हल्ली आय आस्क्ड हर बिकॉज शी सॉ सम सुपर हिरो फिल्म. ओके. मी तिला विचारलं की डू यू वॉन्ट दादा टू डू अ सुपर हिरो फिल्म. ते म्हणली येस आय वॉन्ट हिम. सो मी मग जबरदस्त टू तेव्हा ऑफकोर्स वी वर प्लॅनिंग. इट वॉज अ लाईक अ मेगा बजेट फिल्म. नाही ती नक्की होईलच. ती आमच्या शुभेच्छा आहेत आणि आपण आय एम 100% शुअर जबरदस्त 2 साठी प्रमोशनला आपण भेटू आणि आपण डिस्कस करू की हे आपण बोललो होतो इंटरव्ह्यूमध्ये. नाही डेफिनेटली. एखादा चित्रपट जो तुला आला, ऑफर झाला, तू नाही बोललास आणि तुला वाटलं यार कशाला नाही बोललो? नाही, मी नाही म्हणण्याच्या पोझिशन मध्येच नसतो कधी. मी सतत कामं शोधत असतो. एवढं टॅलेंट आहे, सगळं आहे. विचार तूच डिरेक्टर्सना विचार का माझ्यात काय. आमचे पुढचे जेवढे पॉडकास्ट डिरेक्टर सोबत झाले हा प्रश्न मी त्यांना विचारणार आहे मोठ्या की तुम्ही का पुष्करशी बरोबर कोलॅबरेट नाही करत. आय अॅनलाइज दिस की मला का घेत नसतील. दिसणं वाईट आहे का? नाही. हा ते आता यू टेल मी गर्ल्स. कमेंट मध्ये सांगा आम्हाला, कमेंट मध्ये सांगा. ऍक्टिंग बरी करतो का? हा बरी करतो. हा वाईट नाही करत. नाहीतर एवढी वर्ष मी 32 नाही चांगली करतो. अगेन कमेंट मध्ये सांगा. डान्सर आहे का? आय स्टार्टेड ॲज वन. कोऑपरेटिव्ह ऍक्टर आहे का प्रोड्युसरला? सर्वात 1000%. मी आय एम अ प्रोड्युसर्स ऍक्टर. हे आहे. मग कुठे प्रॉब्लेम आहे? म्हणजे यू डोंट लाईक मी, यू आर जेलस. इदर यू आर जेलस और इनसिक्युरिटी और यू डोंट वॉन्ट टू वर्क विथ मी अँड आय एम नॉट युअर कम्फर्ट झोन. और वन मोर थिंग, आय डोंट सिट विथ यू फॉर ड्रिंक्स. यू डोंट? आय डोंट ड्रिंक, सो आय डोंट सिट विथ देम फॉर ड्रिंक्स. ओके. आणि मला ना असं नाही जमत. अरे हाजी नाही जमत मला की अरे सर क्या पिक्चर बनाया था आपने सर. पण असे बोलायला मराठीत आले पण पाहिजेत सिनेमा. आले असतात ना, पण जे आधी केलं असतं त्याच्या बोलतात लोक. आता काय PR वगैरे डू यू लाईक? आम्हाला पण पॉडकास्टसाठी एवढं मागे लागावं लागलं, पण जनरली नो कम ऑन, आय वाज व्हेरी अपफ्रंट. नाही पोस्ट एक्सेप्टन्स येस, बट आर यू इन टू कॉन्स्टंट PR चालू असतं तुझा? तू नाही करत मग ऍज अ लीड ऍक्टर? कारण बघ लीड ऍक्टर साठी काही गोष्टी गरजेच्या असतात. देर आर पीपल जशी आपण नावं घेतली OTT वाले, यार मैं फिल्म करूंगा मेरे, अँड देन यू आर अ हिरो. एक हिरो म्हटल्यावर काही ह्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ज्या तुम्हाला कराव्या लागतात. नाही का नाही करत? मला नाही वाटत PR करणं तुमची जबाबदारी आहे. PR करणं कॉन्स्टंटली स्टे इन न्यूज. That's fine. If I'm not there 2 months in the news, that's fine with me. I'm here to tell good stories. Okay. I'm here to act good. आता ते नवीन एक फॅन सुरू झालाय पॅपराझीचा. हो, नाही मी त्या लेवलचा बोलत नाही. म्हणजे जिथे जाऊ द्या सोडा, फॅमिली शो. सो नाही बिलकुल पण नाही, कम्प्लीट यूथ शो आहे. यू कॅन जस्ट गो स्पीक युअर हार्ट. नाही कदाचित मग मी मला स्वतःला मार्केट नाही करू शकत ऑनेस्टली. जे माझे मित्र करतात म्हणजे आय सी देम दे आर गुड विथ एव्हरीबडी, विच इज अ गुड थिंग. पण माझा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की मी खोटं नाही बोलू शकत. ओके. हां, आणि जे आहे ते मी सांगतो त्यांना. अभिनेता आहेस म्हणजे नाही ना, मी रिअल लाईफमध्ये ऍक्टिंग नाही करू शकत. म्हणजे मी रिअल लाईफमध्ये तितकाच खरा आहे अरे, आणि मला ते नाही आवडत. बिकॉज आय कम फ्रॉम अ बॅकग्राऊंड वेअर आय हॅव नेव्हर बीन टॉट लाईक दिस. आणि मी नाटकी नाहीये मुळात. सिनेमात काम करत असतो तरी आपल्या संवादातून आपल्याला कळलं. खूप चांगलं आहे. थोडे वाढदिवसानिमित्त काही प्रश्न आपण काढले, कारण बोलायला खूप आहे. अजून एक पॉडकास्ट करू जबरदस्त 2 साठी आपण नक्कीच. आज वाढदिवस आहे, तर असं लक्षात राहिलेला याच्या आधीचा कुठला वाढदिवस, गुड मेमरी अबाउट युअर बर्थडे? ओके, नाईस. हां, जेव्हा बाबा होते तेव्हा छान मेमरीज होत्या. जेव्हा इन 90s ऑफकोर्स, तेव्हा पुण्यामध्ये ना
ब्लू डायमंड नावाचं एक हॉटेल होतं, आजही आहे. सो तिथे एवढे पैसे नसायचे आमच्याकडे बाबांकडे, पण तरीही माझ्या बर्थडेला आम्हाला तिथे ब्लू डायमंडला 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन खायचं आणि डिनर करायचं. दॅट वॉज अ बिग थिंग फॉर अस. आणि अजून एक बर्थडे म्हणजे वेन माय डॅड वॉज ऑलमोस्ट इन द ICU. त्याच्या आधी वेन ही वॉज इल विथ कॅन्सर, सो त्याच्या आधी आम्ही इज टू टेक अस टू मुंबई कोलाब्याला. तिकडे एक गेलॉट नावाचं हॉटेल आहे आणि तिथे बिस्किट आईस्क्रीमचा रुस्तुमचा आईस्क्रीम आहे. सो दॅट वॉज माय कोर मेमरी ऑफ माय फादर सेलिब्रेटिंग माय बर्थडे फॉर द लास्ट टाइम. अँड थिंग्स हॅपन आफ्टर दॅट. सो दॅट इज द कोर मेमरी. एखादं गिफ्ट फॅन कडून का फॅमिली फ्रेंड्स कोणाकडूनही आलेलं जे तुला की आय एम नॉट टॉकिंग अबाउट द मटेरियलिस्टिक लाईक प्राइस व्हॅल्यू की अरे खूप महाग गोष्ट, पण अशी एक गोष्ट जी टच केली की इफ यू रिमेंबर? आय थिंक फ्यू गर्ल्स वेन दे सेंड मी अ प्रपोजल ओनली. बट ते गिफ्ट तू घेत नसशील का? घेतो? नाही ना. सो इट वॉज अ फनी थिंग दॅट एक मुलगी आहे, रत्नागिरीत राहते, ती माझी खूप मोठी फॅन आहे. सो ती आफ्टर बिग बॉस मराठी ती इथे आली माझ्या घरी. मी तिला पत्ता दिला बिकॉज आय रिप्लाय टू एव्हरी फॅन ऑफ माइन. मी सगळ्यांना रिप्लाय करतो. ती आली इथे आणि तिच्या आय थिंक आईसोबत आली आणि ती मला तिथे ऑफकोर्स शी वॉज ट्राईंग टू हिंट समथिंग. आणि मी तिला तिथे ना माझे पण फ्रेंड्स होते तिथे आणि मी तिला बाळा करायला लागलो बिकॉज लहान होती. सो ते सगळे हसायला लागले फॅन्स. म्हणजे ती तुला ॲज अ हिरो ॲज अ क्रश म्हणून बघते आणि टू युअर टॉकिंग बाळा टू वर. आय सेड आय डोंट नो हाऊ टू रिॲक्ट विथ दिस. So, are you telling me you are so innocent when it comes to female fan attention? No. I'm absolutely not innocent. I'm not innocent. Honestly, I love women. I love ladies in a good way, I'm saying. Correct. In a very respectful manner. I feel एका स्त्रीला जर एक पुरुष 1000% रिस्पेक्ट देतो ना, आय थिंक त्याच्यासारखा जेंटलमॅन कोणी नसतो. अँड आय मीन इन एव्हरी ॲस्पेक्ट. इट्स नॉट अ बॅड थिंग टू बी अ लेडीज मॅन. I love it, boss. I love talking to ladies, respecting them, having a laugh. And I'm not innocent at all with that factor. No, absolutely. म्हणजे मी जातही नाहीये बिकॉज मला आयडिया इज नॉट टू टेक द शो देअर अँड विच इज अ व्हेरी गुड थिंग. आज वाढदिवस आहेत, प्रचंड फॅन लोकांचे तुला बर्थडे वगैरे विशेष येणार आहेत, तर फॅन्सना काही तुला सांगायचं असेल, एक मेसेज द्यायचा असेल तर? Oh my God. Okay. जबरदस्त तू येते सोडून? इट इज जस्ट आय हॅव ऑलवेज ट्राईड टू, जसं म्हणालस ना की मार्केटिंग का नाही करत. आय एग्री विथ यू इन सम ॲस्पेक्ट, बट यार माझा तो हेतू नाही आहे. नाव इफ आय एम अ पब्लिक फिगर ऑर अन ॲक्टर, आय वॉन्ट टू डू गुड थिंग्स वेअर पीपल फॉलो मी. वाईट गोष्टी खूप लोक करतात, ऑलरेडी करतायत ते काय निगेटिव्ह सेल्स ना. I would say that if you're a fan or you are on social media, हे ट्रोलिंग वगैरे आहे ना ते थांबलं पाहिजे. बिकॉज आता खूप झालं. इट इज गोईंग ओव्हर द टॉप नाव. ट्रोलिंग इट अफेक्ट्स यू? येस, इट डज. इट अफेक्ट्स मी. बट स्टील यू म्हणजे एक पोस्ट 2 पोस्ट देऊन आपण म्हणतो ना की नाही वाचत आता यार, पण डू यू लाईक की दर आहे? पर I read it. Okay. See, you talk about my film, that is fine. When you make personal comments, when you involve my family, that's not fine. When you involve my daughter, that's not fine. So trolling, this is the thing which I would say ki it should stop. I would tell all my fans and followers ki spread the word. Stop. Tell people who are trolling and त्यांना काहीच काम नाही आणि ते ट्रोल करतात. सो मला हे माहिती नव्हतं की हे पेड ट्रोलिंग पण असतं. मला माहित नव्हतं. हे मला बिग बॉस मराठीमध्ये कळलं की माझ्या अगेन्स्ट जेवढं येत होतं ते सगळं PR. कारण PR विचारण्याचं कारणच हे होतं की ते दिवस गेले की तुझ्याबद्दल चांगलं बोलायचं इज पार्ट ऑफ PR. देर आर लॉट ऑफ थिंग्स वेन इट कम्स टू PR की नेगेटिव्ह ट्रोलिंग करणं, दुसऱ्याच्या पोस्टमध्ये जाऊन की अरे पुष्कर किती चांगला ऍक्टर आहे, तू त्याच्यासारखा का नाहीयेस. There are a lot of things which are happening. Experience this, आता people say की any publicity is good publicity, which I don't agree with. आता माझ्याबरोबर एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती जेव्हा मराठा आरक्षण चालू होतं, तेव्हा माझ्यावर एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती. आय हॅड द वर्स्ट टाइम ऑफ माय लाईफ दॅट टाइम. आणि तेव्हा मला कळलं की कोणीच तुमच्या मदतीला येत नाही.
यू हॅव टू फाईट युअर ओन बॅटल. धमक्या वगैरे आलेल्या? हो 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 हो. थ्रेट कॉल्स आले होते. पीपल वेर नॅस्टी ऑन इंस्टाग्राम. यू व्हेरी बॅड. अँड फॉर व्हॉट? तुम्हाला मॅटर माहिती नसतो आणि तुम्ही एकात उडी मारताना, तसा भाग आहे. आणि म्हणजे आपण म्हणतो मराठी इंडस्ट्री, नन ऑफ देम सपोर्टेड मी, नन ऑफ देम. येस, एक दोघांचे मला कॉल आले. ते म्हणले पुष्कर, जर काही खूप गोष्ट वाढली तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्यांची नावं घेऊ शकतो? येस, ॲब्सोल्युटली. अँड थँक हिम फॉर दॅट. अवधूत गुप्ते सर, ओके, कुशल बद्रिके, सिद्धार्थ जाधव, हे 3 माझे खूप चांगले आणि ते सुद्धा प्रचंड खरे आहेत माणसं. दे हॅव अ प्युअर सोल. सो दीज 3 कॉल्ड मी अँड सेड की वी आर विथ यू. बाकी तर यार. आणि त्याच्यानंतर मग काय होतं ना, आय टेल यू अ स्टोरी व्हॉट आय मीन बाय फेक पीपल. सो त्याच्यानंतर अजून एक कॉन्ट्रोवर्सी झाली. माझी नाही, एका दुसऱ्या ॲक्टर बरोबर. आणि माझी जेव्हा झाली तेव्हा मला कोणी सपोर्ट नाही केलं. त्या ॲक्टरची जेव्हा झाली तेव्हा 3-4 जे आहेत, जे स्वतःला खूप खरे समजतात, त्यांनी सपोर्ट केलं त्यांना. व्हेरी गुड. अजून एका तिसऱ्या ॲक्टरची झाली किंवा ॲक्ट्रेसची झाली, मे बी, वॉट एव्हर, तेव्हा सुद्धा तेच ॲक्टर्सनी त्यांना सपोर्ट केलं. सो हे जे सिलेक्टिव्ह सपोर्ट आहे ना, सिलेक्टिव्ह बिहेवियर आहे ना, ते दॅट इज नॉट गुड. दॅट्स वाय माझा प्रॉब्लेम तो आहे. एक अंदाजा घेतोय, फॅक्ट आहे की नाही माहित नाही. यू स्टील फील की ह्या इंडस्ट्रीने पुष्करला तसं नाही आपलं मानलंय जसं त्यांनी मानायला पाहिजे होतं? नाही, असं आहे आपलं मानण्यापेक्षा मला दाबलं. अच्छा, मला दाबलं गेलं. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. बिकॉज आय एम बिंग अ डान्सिंग हिरो. अनफॉर्च्युनेटली मराठीत डान्सिंग हिरोचं तेवढं कौतुक होत नाही किंवा उदं होत नाही, जसं तुम्ही टायगर श्रॉफला अरे क्या डान्सर आहे असं तुम्ही मराठीत रोशन, शाहिद कपूर, बोलता ना, लिस्ट आहे, बोलता. मराठीत मला नावं सांग अशी डान्सिंग हिरो. मला वाटतं सचिन पिळगावकर एक होते जे नाचायचे. आणि त्यानंतर कुठल्या हिरोचा तू डान्स पाहिला स्क्रीनवर? तुम्हाला जर आठवतंय तर आम्हाला कमेंट करून सांगा, कारण आम्हाला तर आठवत नाही. सीन जबरदस्त मध्ये माझा डान्स पाहिला? येस. सो त्यानंतर डान्सिंग हिरो नाहीच आहेत ना. सो यु नो वॉट एव्हर हिरो एज सच, वॉट एव्हर, यु नो, मला असं वाटतं की बिकॉज ऑफ फेवरेटिझम और दे डोंट वॉन्ट टू वर्क विथ मी, त्याच्यामुळे ते, ऑफकोर्स आय फील दॅट वाईज आणि आय एम व्हेरी ऑनेस्ट विथ दॅट. नो ऑफेन्स टू एनीबडी, देअर चॉईस इज रिस्पेक्टेड. ॲब्सोल्युटली. वाढदिवस आहे तो आता, बोला यू डोंट ड्रिंक, विच इज सॅड. बट मग काय, व्हॉट इज पार्टी फॉर यू? ओ माय गॉड, पार्टी इज नथिंग यार. बर्थडे, ऑनेस्टली बर्थडे आहे, पण मला त्याच्यात काही कौतुक वाटत नाही. अशी उत्तर नको देऊ. कारण काय, सी बर्थडे काय म्हणजे हे खूप, आय कॅन अंडरस्टँड एज्युकेशन इज डॅड, सो हे खूप कॅज्युअल आन्सर आहे. बर्थडे इज बेसिकली वी डोंट सेलिब्रेट लाईफ एव्हरी डे. ठीक आहे, एकदम मग ऍक्सिडेंट झाला, काही झालं की आपलं ते मन परिवर्तन होतं की अरे यार लाईफ बहुत इम्पॉर्टंट आहे, हेल्थ बहुत. सो अशा वेळेला बर्थडे इज दॅट डे दॅट टेक दॅट वन डे टू अप्रिशिएट लाईफ, टू लुक बॅक. आय फील की तोच एक दिवस नको तुम्ही, यु नो, सॉरी, यू कॅन एन्जॉय लाईफ ऑल 365 days. बट नॉट एव्हरीबडी इज प्रिव्हिलेज ना, इधर ऑफिस जाओ, काम करो, म्हणजे सी दॅट इज बर्थडे. आय एम शुअर फॉर यू इट मस्ट बी 365 days. सो दॅट वन डे युअर फ्रेंड्स, वाय पीपल विश, तो एक दिवस असतो, तुम्ही वर्षभर ज्या व्यक्तींशी बोलला नाही तो पण तुम्हाला फोन करतोय आणि तुमच्याशी काय रे कसं. सो दॅट्स हाऊ. सो व्हॉट इज पार्टी, व्हॉट इज सेलिब्रेशन फॉर यू? फॉर मी सेलिब्रेशन इज मीटिंग युअर मदर, स्पेंडिंग इट विथ युअर डॉटर, प्लेइंग बलून्स विथ हर. अच्छा. And for me, enjoying is traveling. I travel a lot. I love traveling. So, you know, of course, it teaches you a lot, but it also makes you internally happy. I travel to London, to Dubai. फेवरेट डेस्टिनेशन काय आहे तुझं ट्रॅव्हल, जिकडे तू वारंवार जायला? अलीकडे आता दुबई खूप आवडायला लागलंय, बिकॉज खूप सेफ आहे आणि लंडन खूप डिटोरेट व्हायला लागले सेफ्टीमुळे. बाकी स्कॉटलंड इज ब्युटिफुल, सो आय लव्ह स्कॉटलंड, आय लव्ह दुबई. ओके. फूड वाईज आर यू लाईक अ फूडी की इकडे जातो हे ट्राय करूया? येस येस, आय एम अ बिग टाइम फूडी, बट मी आता खूप पथ्य पाळतो. मी आता खूप डाएटवर आहे. 4 packs साठी ते 4 packs साठी पण नाही. ह्याचा एक रिझन सांगतो. मला आज एक ऍक्टर भेटला जिममध्ये, उगाच वाद करत होता, जाऊ दे. पण हिंदी की मराठी? नाही, हिंदी होता. वाद म्हणजे ह्याच्याच वाद करत होता. सो मी ऑफकोर्स ही फिटनेस
is one thing na which I would tell everybody. I realized this 2024च्या endingला, November, December. My health was not keeping well. Every night I was getting chest pain. Every night. Smoke? No, nothing. I don't smoke, I don't drink, nothing. No drugs, of course not, but nothing. Because of stress, maybe. Okay. Because I was not working out. Okay. I had a lot of sugar hike. I was eating from outside. वाटेल ते खायचो, आईस्क्रीम, बटर चिकन, एव्हरीथिंग. आणि आय स्टार्टेड फिलिंग दॅट इफ आय डोंट टेक केअर ऑफ माय सेल्फ नो बडी वूड. सो आय गेव सो मच इम्पॉर्टन्स टू फिटनेस नाव. आय एम ऑफ शुगर, आय एम ऑफ राईस. मी चपात्या खात नाही. आय वॉन्ट टू बी फिट, नॉट फॉर द फिल्म्स बट फॉर माय सेल्फ. बिकॉज मला आता हे कळायला लागले की आता तू आता बघशील जर सिद्धार्थ शुक्ला, शेफाली, या दे आर 40. लाईफची काय गॅरंटी नाही. या अनफिट पीपल, गॅरंटी नाही आहे लाईफची. यु नो वॉट एव्हर हॅपन विथ द प्लेन क्रॅश अँड ऑल. सी वॉट एव्हर इज डेस्टिन्ड इन युअर लाईफ, लिव्ह दॅट, लिव्ह हेल्दी, लिव्ह लाईक अ फिट पर्सन. सो दॅट्स द रिझन आय एम आय एम हॅपी बिंग फिट नाव. या नाहीतर पुढे यु नेव्हर नो. जसं तू बोललास, यू टेक थिंग्स टू इमोशनली. Yes. So what about mental health? Wow, nice question. So yeah, मेंटल हेल्थचं मी काहीच करू शकत नाहीये आत्ता तरी माझ्या. नाही, पण आय थिंक ऑनेस्टली मला नाही आवडत. आता इंस्टाग्राममध्ये आय नो की आज मला बरेच लोक टॅग करतील, हॅपी बर्थडे करतील. आय डोंट वॉन्ट युअर विशेस डूड. मला तुमचे विशेस नको आहेत बर्थडेला माझ्या. राहिलेले दिवस ना, जस्ट आस्क मी एम आय ओके. डोंट विश मी ऑन माय बर्थडे. दिस इज वाय आय एम ऑनेस्ट अँड आय एम टेलिंग इट. तुम्ही वर्षभर घोस्ट करणार आणि बर्थडेला फक्त हॅपी बर्थडे, वॉट अ मॅन, गोल्डन हार्ट. अरे ये सब नहीं चाहिए, सब झूठा आपका रख दो आपकी इसमें. मला ना आता फेक माणसांचा रागच येतो. आय कांट टॉलरेट. आय स्टॉप गोइंग टू इव्हेंट्स. पुष्कर, आपण बोललो यू हॅव टाइम लाईक अनदर 10-15 मिनिट्स. कारण आपल्या 1-2 गोष्टी करायच्या. एक आपल्याला केक कटिंग करायचे, कारण तुमचा वाढदिवस आहे. आम्हाला तुम्हाला थोडे व्हिडिओज दाखवायचे आहेत, कारण आमची पूर्ण टीम इकडे मराठी मूडची आज येऊ शकली नाही. सो पहिला आपण दे आर अवर टीम. सी आम्ही फॅन्ससाठी काय झालं ना, आमचं ऍक्च्युअली अवर ऍप इज नॉट रेडी येट. सो वी आर गोइंग देअर. वी आर रिचिंग अ स्टेज वेअर we want to develop first social media for Marathi speaking people. Nice. So once it is in place, definitely we will come up with that. तोपर्यंत आपण बघूया. पुष्कर जोग, तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझा असा प्रश्न होता की तुम्ही मराठी सिनेसृष्टीमध्ये एवढं छान छान काम केलं आहे. एक प्रश्न असा होता की मराठी सिनेसृष्टीतला असा कोणता गाजलेला मराठी चित्रपट जो ऑस्कर विनिंगसाठी गेला असता आणि खूप जिंकून आला असता, असा कोणता मराठी चित्रपट आहे? वाव, वंडरफुल क्वेश्चन. आय नीड टू थिंक. मेनी फिल्म्स. या छान होते फिल्म्स. काय काय मला महेश सरांचे खूप फिल्म्स आवडतात, महेश मांजरेकर सरांचे. पण ते हिंदी आहेत आय गेस, वास्तव आणि ऑल दॅट. मराठी नाही. मराठीमध्ये ना जुनं फर्निचर वॉज अमेझिंग. आय लव्ड जुनं फर्निचर. आय लव्ड मुळशी पॅटर्न. आय लव्ड इट. त्याचा हिंदी रिमेक पण केला. अंतिम सिनेमा. बरं झालं तूच बोललं असते. तुला कॉन्ट्रोवर्सी नको आम्हाला. सो हे 2 फिल्म्स आहेत आणि मे बी जबरदस्त 2. जबरदस्त 2 तर जाईलच डेफिनेटली. पुष्कर जोग सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 जास्त शुभेच्छा. मी ऍज अ फॅन तुम्हाला एक प्रश्न विचारते की एखादा आयकॉनिक मराठी मूवी निवडायचा झाला तर तुम्ही कोणता निवडाल? एन्जॉय युअर डे. आयकॉनिक मराठी मूवी फॉर ऍक्टिंग? जस्ट की एक आयकॉनिक मूवी इवन फॉर ऍक्टिंग. म्हणजे हा थोडा वेग होता तर यू कॅन प्ले अराउंड इट. मला सैराट वॉज गुड. Sairat sir, I would love to be a part of Sairat if it was offered to me. But would you go like the character? नाही, पण ते ना मला कोणी समजतच नाही तसं. आता अगेन आय डोंट वॉन्ट टू गो इन दॅट कॉन्ट्रोवर्शियल थिंग की शहरी आणि
गावाचा कनेक्शन रिलेट असं काही नाही आहे हा, एक ऍक्टर आहे. या फॉर मी दॅट वॉज अ चॅलेंज आणि कॅरेक्टर. सो आय वुड हॅव लव्ह टू प्ले अ रुरल किड्स इनोसेंट किड लाईक आकाश. सो या सैराट वॉज गुड. हा रेशम मॅम कडून येते, इकडेच आहेत पण. हो, पुष्कर जोग सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा असा प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला हॉलिवूडमध्ये कधी दिसणार? आम्ही मराठी चित्रपटसृष्टीत तुम्हाला पाहिलंच आहे, हिंदीमध्येही तुम्हाला पाहिलं आहे, पण आता मला हॉलिवूडमध्ये तुम्हाला पाहायचंय, तर तुम्ही हॉलिवूडमध्ये कधी दिसताय ते सांगा. आणि हो, तुमचा जबरदस्त मूवी आला तेव्हापासून मी तुमची फॅन आहे आणि मला तुमचे चित्रपट प्रचंड आवडतात. मी तुमचा प्रत्येक चित्रपट पाहिलेला आहे. तुम्ही माझ्यासाठी इंटरनॅशनल खिलाडी आहात. पुन्हा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा दिवस खूप छान जाओ आणि असेच तुम्ही मराठी चित्रपटसृष्टीला नवीन चित्रपट द्या, चांगले चित्रपट द्या आणि मराठी चित्रपटसृष्टीला एका उच्चांग गाठा. हे लास्ट घेऊ नका. नमस्कार. ओ वाव, थँक्यू रेशम, थँक्यू सो मच. वाव, ओके. हॉलिवूड तर खूप लांब आहे, आधी मराठी मेकर्सनी तरी काम देऊ दे. नाही, मराठीवाले काम देतीलच. ह्याबरोबर आपलं केक आणि गिफ्ट आपण जर येस ओके. सो इनस्टाईल इज अ ब्रँड. ओके. सो इट्स अ व्हेरी गुड. सो ह्याच्यात जर तुम्हाला आपण मल्टिपल गोष्ट आहेत, यू हॅव कंडिशनर, यू हॅव सिरम, सो टॅनिंग वगैरेसाठी. सो दे हॅव अ सिरीज ऑफ प्रोडक्ट. सो इट्स नॉट वन. मी काढून दाखवतोय असं नको वाटायला, बॅग खाली आणि फक्त. सो शॅम्पू, त्याच्यानंतर हे हायड्रेटिंग सिरम आहे आणि फेस स्क्रब आहेत. इट्स अ व्हेरी गुड ब्रँड. सर्वात इम्पॉर्टंट हा एक मराठी ब्रँड आहे. सो त्यामुळे आम्ही मराठी ब्रँड शोधतो आहे. जे कुठले मराठी ब्रँड्स आहेत तुम्ही आम्हाला पण ऑफर अप्रोच करू शकता. आणि जेवढे सिनेमा बनवणारे आहेत प्लीज पुष्कर बरोबर सिनेमे करा. खूप टॅलेंटेड ऍक्टर आहे. 1 मिलियनची फॅन फॉलोईंग पण आहे. जर तुम्ही सोशल मीडिया, कारण आजकाल सोशल मीडिया बघूनच लोक हे करतात, सो त्या बाबतीत पण ते आहेतच. तर हे मी आत ठेवतो. आणि hair repair, everything. So you have glow and detan face wash. Good. So it's a complete kit for your काय म्हणतात त्याला, फेस अँड हेअर. काहीतरी टर्म पण केअर, फेशियल केअर और समथिंग. बट माझ्याकडे बघून आय एम शुअर मी सगळं नाही यूज करत, पण फॉर यू येस. सो हे मराठी मूड तर्फे गिफ्ट. थँक्यू. केक काढणं आणि तुम्ही पण या. सो वी कॅन डू अ स्मॉल केक कटिंग. गिफ्ट्स ऑलवेज वेलकम. अजून असतील तर अजून पण. आज वाढदिवस आहे पुष्कर सरांना, जेवढे गिफ्ट तुम्ही देऊ शकतात आणि वाढदिवसानंतरही ते गिफ्ट नक्की घेतीलच. सो पुष्कर आज आपल्या सोबत आहेत. त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी आपल्याला त्यांचा वेळ पण दिला वाढदिवसाच्या दिवशी. सो थँक्यू व्हेरी मच. त्यांचे पुढचा जो हिंदी सिनेमा आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येणार आहे तो तर आपण नक्की पाहणारच आहोत. तेव्हा कदाचित परत भेट होईल. पण जबरदस्त 2 या सिनेमाबद्दल आज त्यांनी अनाऊन्समेंट म्हणा, काही छोटंसं आपल्यासमोर जे टीजर टाकलंय, वी आर व्हेरी एक्सायटेड. मराठी जनता ज्यांना जबरदस्त पहिला खूप आवडला ते पण एक्सायटेड आहेत. तर त्याच्याबद्दल अजून आपल्याला न्यूज ह्यांच्याकडून येईलच. पुष्कर, थँक्यू व्हेरी मच आमच्याशी गप्पा आणि संवाद साधल्याबद्दल. जसं मी सुरुवातीला बोललो, तुमचा मूड फ्रेश झाला असेल अपेक्षा. आय एम व्हेरी हॅपी नाउ. थँक्यू फॉर दॅट. थँक्यू फॉर मेकिंग माय मूड. थँक्यू. You started with angry, so happy पर्यंत आपण आणलंय. Yeah, I was a bit disturbed due to some people, but that's fine, that happens. So, but you all made my mood, so I'm very happy for that. Thank you. So thank you very much. आणि like your physical health, for your mental health, for your life, for your daughter, all the best wishes from Marathi Mood. Thank you so much. Thank you. Just wish me well and for my daughter. Absolutely. That's the biggest gift for me. Thank you very much.